लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून मुंबईहून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या 29 वर्षीय युवकाला एका प्रवाशानं जबर मारहाण करून धावत्या पंजाब एक्सप्रेसमधून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून याबाबत पंजाब एक्सप्रेसमधील त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं पाहिलेला प्रसंग पोलिसांसमोर कथन करत तक्रार दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार कामाच्या शोधासाठी मुंबईत येऊन परत आपल्या गावी जाणाऱ्या रोहित कुमार मुकेश गोस्वामी याचा मृत्यू झालेला आहे। तो 29 वर्षांचा होता। तो मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील नरवार तालुक्यातील झंडा गावातील रामनगर गथाई येथील रहिवासी होता। तो मुंबई फिरोजपूर पंजाब मेलमधून प्रवास करीत असताना मनमाड रेल्वे स्थानकात 25 ते 30 वर्षे एका अज्ञात तरुणानं मयत रोहित कुमार मुकेश गोस्वामी याच्यावर मोबाईल चोरी केल्याचा आरोप करून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। यावेळी डब्यातील सहप्रवाशांनी संशयिताला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयिताने सहप्रवाशांना देखील शिवीगाळ केली आणि रोहित कुमार याच्या वडिलांना फोनवर रोहित यास रेल्वेतून खाली फेकून देण्याची धमकी दिली। त्यानंतर मनमाड स्थानकातून पंजाब मेल भुसावळकडे निघाल्यानंतर गर्डर शॉप रेल्वे कारखान्याजवळ धावत्या गाडीतून रोहित कुमार गोस्वामी यास फेकून दिल्याचं उघडकीस आलं। यात त्याचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे। मयत गोस्वामी ज्या डब्यातून प्रवास करत होता त्याच डब्यातील प्रवास करणारा सहप्रवासी अजय कुमार श्यामसुंदर साहू यानं या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे। त्यानुसार पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आता पोलीस करत आहेत। दरम्यान मयत रोहित कुमार गोस्वामी याच्या कुटुंबाला पोलिसांनी फोनवरून माहिती दिली आहे। त्यानंतर त्याचे वडील आणि कुटुंब मनमाड येथे येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन खासगी रुग्णवाहिकेद्वारे गावाकडे घेऊन गेले आहे। त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। त्याच्या पश्चात पत्नी आणि एक चिमुकली मुलगी असल्याचं मयताचे वडील मुकेश गोस्वामी यांनी सांगितलं असून या प्रकाराच्या सखोल चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, मनमाड।